आपण आज झावळ्यांचा रविवार साजरा करत आहोत आणि आय होप सगळ्यांनी देवाची स्तुती केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हा पॅशन वीक आहे. हा पूर्ण आठवडा आपलं चर्च असेल. ऑलरेडी 40 दिवस आपलं चर्च चालू आहे. उद्या सोमवार आहे आणि काल देवाचा आत्मा माझ्याशी काही गोष्टी बोलला आणि मी नेहमी देवाचा आत्मा जर बोलला तरच मी बोलणार आहे. मला कोणाला इम्प्रेस करायला आवडत नाही, मला कोणाला सांगायला आवडत नाही, पण ज्यावेळेस देवाचा आत्मा बोलतो त्यावेळेस मी गप नाही बसणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळते देवाचं वचन? सो मी पुढे जाताना तुम्हाला सांगेल उद्याच्या दिवसाविषयी. ओके, बायबल सांगतो योहानाच्या 12वा अध्याय काढूया प्लीज, कृपा करून काढूया. जॉन चॅप्टर 12. थँक्यू ब्रदर. जॉन चॅप्टर 12. योहान 12व्या अध्यायामध्ये आपण आहोत आणि बायबल आपल्याशी काय बोलतो आपण वाचूया. प्लीज माझ्या बरोबर या. योहान 12व्या अध्यायामध्ये. साऊंड इज व्हेरी गुड. थँक्यू ब्रदर. गॉड ब्लेस यू. योहान 12वा अध्याय प्लीज कृपा करून काढूया. योहान 12व्या अध्यायामध्ये आपण आहोत आणि 12 वचन प्लीज लवकर जाऊया आणि देवाचं वचन ऐकूया. वाचूया. जॉन चॅप्टर 12. दुसऱ्या दिवशी सणास आलेल्या साधारण लोकांनी येशू यरुशलेमेस येत आहे असे ऐकून खजुरीच्या झाडांच्या झावळ्या घेतल्या. ओके. आणि ते त्याच्या भेटीस निघून गेले व मोठ्याने ओरडत म्हणाले, होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा इस्रायलचा राजा धन्यवादित असो. आमेन. पुढचं वचन. आणि येशूला एक लहान गाढव मिळाले तेव्हा तो त्यावर बसला. हे लिहिल्याप्रमाणे झाले ते असे की, हे सियोनाच्या कन्ये भिवू नको, पहा तुझा राजा गाढवीच्या शिखरावर बसून येत आहे. बायबल सांगतं की येशू ख्रिस्त यरुशलेमेत येणार होता आणि थोड्याच दिवसात तो वधस्तंभावरती जाऊन तुमची, माझी आणि जगाची किंमत मोजणार होता. पण बायबल सांगतं त्याने एक गाढव निवडलं आणि तो घोड्यावर बसून नाही आला. तो येऊ शकतो आणि तो येणार आहे प्रगटीकरणामध्ये घोड्यावरती बसून. पण बायबल सांगतं त्याने गाढव निवडलं आणि तो गाढवावर बसून सियोनेचा राजा, सियोन म्हणजे तुम्ही आणि मी, आणि इस्रायलचा राजा. बायबल मध्ये लिहिलंय की तो गाढवावरती बसून यरुशलेमेत प्रवेश करू लागला. आणि मी पुढे सांगेल तुम्हाला, सर्व लोक एकत्र जमले आणि ते देवाला गौरव देत, रस्त्यावरती कपडे टाकत, पाय घड्या टाकत, आणि त्याच्याहून तो आणि ते गाढव त्याच्यावर तो बसलेला तो चालत होता. आणि बायबल मध्ये लिहिलंय सगळे लोक देवाला गौरव देत होते. होजाना. होजाना म्हणजे काय? तारण कर, आता ये आणि तारण कर. प्रेज द लॉर्ड. आणि बायबलचं वचन सांगतं की येशू ख्रिस्त जो आहे तो गाढवाच्या शिंगरावरती आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याची भविष्यवाणी जुन्या करारामध्ये ऑलरेडी झालेली होती ना. प्लीज ऐकूया. बायबल सांगतं जकरिया याच्या 9व्या अध्यायामध्ये. प्लीज वाचूया आणि मग आपण पुढे जाऊया. जकरिया याच्या 9व्या अध्यायामध्ये आपण आहोत आणि प्लीज कृपा करून 9 ते 10 वचन आपण वाचूया. जुना करार जकरिया 9वा अध्याय 9 ते 10 वचन प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. अगे सियोनाच्या कन्ये. जकरिया 9वा अध्याय. आय होप तुम्हाला मिळाला असेल. 9वा अध्याय 9 ते 10. अगे सियोनाच्या कन्ये. अगे सियोनाच्या कन्ये. सियोन म्हणजे तुम्हाला आणि मला बोललेलं आहे. अत्यंत उल्हास कर. अत्यंत उल्हास कर. अगे यरुशलेमेच्या कन्ये. अगे यरुशलेमेच्या कन्ये. हर्षनाद कर. हर्षनाद कर. पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो न्यायी आहे. तो न्यायी आहे आणि त्याच्या जवळ तारण आहे. आणि बायबल सांगतं त्याच्या जवळ तारण आहे. वाह. त्याच्या जवळ तारण आहे. बोला. तो न्यायी आहे. तो न्यायी आहे आणि त्याच्याकडे तारण आहे. आणि त्याच्याकडे तारण आहे माझ्यासाठी, माझ्यासाठी आणि पूर्ण जगासाठी. आणि पूर्ण जगासाठी. आणि पुढे असं लिहिलंय तो नम्र आहे. आणि बायबल सांगतो तो नम्र आहे. आणि तो गाढवावर, गाढवीच्या शिंगरावर स्वार झालेला आहे. आणि बायबल सांगतो तो गाढवावर आणि गाढवीच्या शिंगरावर स्वार झालेला आहे. 10 वचन वाचलं तुम्ही? नाही. वाचूया. आणि मी इफ्राईमापासून रथ व यरुशलेमेपासून घोडा छेदून टाकील. ओके. आणि लढाईचे धनुष्य छेदले जाईल. आणि तो राष्ट्रांशी शांती बोलेल. राष्ट्रांशी शांती बोलेल. आणि त्याचे प्रभुत्व
समुद्रापासून समुद्रापर्यंत आणि नदीपासून पृथ्वीच्या शेवटापर्यंत होईल. पहा त्याचे प्रभुत्व नदीपासून तर समुद्रापर्यंत आणि पूर्ण पृथ्वीच्या शेवटापर्यंत होईल. बायबल सांगतं की तो गाढवावरती आला, नम्र होऊन आला, तारण घेऊन आला, लोकांची शांती घेऊन आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो 1000 घोडे घेऊन येऊ शकला असता. नो, घोडा म्हणजे लढाईचं कारण आहे, न्यायाचं कारण आहे. पण तुमचा आणि माझा देव न्याय करायला किंवा लढाई करायला नाही आला, तो जगाचं तारण करायला आला. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल सांगतो तो एवढा नम्र आहे की त्यांनी गाढव निवडलं. का की तुम्हाला आणि मला हे दाखवायला की मी तुमच्यासाठी एवढ्या खालपर्यंत येऊ शकतो, जेणेकरून तुम्हाला आणि मला तारण आणि शांती मिळेल. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही वर्षापूर्वी ही भविष्यवाणी झाली होती, जेणेकरून आपल्याला कळावं की अचानक नाही झालं. नो, बायबलचं कुठलीही गोष्ट अचानक नाही झाली. उत्पत्तीपासून तर प्रगटीकरण पण येशू बद्दल लिहिलेलं आहे. काय होणार आहे, काय झालंय आणि काय होणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि प्रेज गॉड. प्रभू येशू ख्रिस्त अशा प्रकारे यरुशलेमेत आला. की लोकांना कळतंय देवाचं वचन. नाव माझा संदेश हा नाहीये, पण मी जाता जाता तुम्हाला सांगितलं. नाव प्लीज लूक याच्या 19व्या अध्यायामध्ये या. प्लीज देवाच्या वचनाकडे येऊया. लूक चॅप्टर 19. लूक याचा 19व्या अध्यायामध्ये आपण आहोत. आणि प्लीज या देवाच्या वचनाकडे. लूक 19वा अध्याय प्लीज वाचूया. आणि काय लिहिलं आपण ऐकूया. 37 वचन. आणि तो जैतुनाच्या डोंगराच्या उतरणीजवळ पोहोचताच शिष्यांचा सर्व समुदाय आनंद करीत व जी सामर्थ्याची कृत्य त्यांनी पाहिली होती त्या सर्वांवरून ते मोठ्याने बोलून देवाची स्तुती करू लागले. देवाची स्तुती करू लागले. ते म्हणाले प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित आहे. प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित आहे. धन्यवादित आहे. पुढचं वचन. आकाशात शांती आणि परम उंचामध्ये गौरव. आकाशात शांती आणि परम उच्चामध्ये गौरव. पुढचं वचन. तेव्हा समुदायातील कित्येक पुरुषांनी त्यांना म्हटले. समुदायातील काही लोक परुषी आणि सदुषी लोक आहेत तुमच्या बाजूला, तुमच्या या सिटी मध्ये असतील. ते तुम्हाला देवाची स्तुती करू नाही देणार ना, त्यांना आवडत नाही. का? ते गर्विष्ठ आहेत ना. पुढचं वचन. हे गुरु, तू आपल्या शिष्यांना धमकाव. ना बायबल सांगतं की येशूला ते म्हणाले, हे होसाना तुझी स्तुती करता येणार, धमकाव. आणि त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले. आणि प्रभू येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, मी तुम्हाला सांगतो जर हे उगे राहतील, जर यांनी स्तुती बंद केली तर धोंडे वरडतील. यस आमेन. व्हॉट अ ग्रेट थिंग. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर काय वरडतील? धोंडे वरडतील. आणि तुम्ही मी जिवंत धोंडे आहोत. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इस्रायल लोकांना वरडायला बोलवलं होतं, स्तुती करायला, त्यांनी नाकारलं. पण देवाने तुम्हाला मला निवडलेलं आहे. आमेन. आपले हात जोडा. धन्यवाद प्रभू, तुम्हाला निवडलेलं आहे. धन्यवाद प्रभू, तुम्हाला निवडलेलं आहे. तुझी स्तुती करायला, तुला उंच करायला. हालेलुया. हालेलुया. केव्हाच आपल्या मुखातून देवाची स्तुती बंद करू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण बायबल मध्ये येशू म्हणला, ते नाही बोलले, त्यांनी नाही स्तुती केली तर कोण करतील? धोंडे करतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे असं लिहिलंय. मग तो यरुशलेमेच्या जवळ आला. तेव्हा नगर पाहून तो त्याकरिता रडला. बायबल सांगतं नगर पाहून तो त्याकरता रडला. ना. पुढचं वचन. तो म्हणाला जर तू तरी ह्या दिवशी आपल्या शांतीच्या गोष्टी ओळखल्या असत्या तर किती बरे होते. ना बायबल मध्ये लिहिलंय की सगळे लोक येशूच्या मागे चालले होते. त्यांची इच्छा होती की येशूने आम्हाला रोमन सरकारकडून सुटका मिळवून द्यावी. पण येशूची इच्छा होती की तो सुटका सरकारपासून नाही, पण शैतानापासून, पापापासून आणि नरकापासून सोडवायला आलेला होता. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगते येशूने यरुशलेमेकडे पाहिलं. आज तोच देव तुझ्याकडे पाहतोय. आज तोच देव नगर, महाराष्ट्र आणि सगळ्या जगाकडे पाहतोय. आमेन. आणि बायबल सांगते तो म्हणला, यरुशलेमे, जर आज तू तुझ्या शांतीचा समय ओळखला असता तर किती बरे झाले असते. वाचूया ते वचन. जर तू तरी या दिवशी तुझा राजा तुला तारण घेऊन आलाय, आपल्या शांतीच्या गोष्टी ओळखल्या असत्या तर किती बरे होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे असं लिहिलंय, परंतु आता तुझ्या दृष्टीपासून त्या गुप्त केल्या आहेत. तू गुप्त केल्या आहेत.
कारण असे दिवस तुझ्यावर येतील ना. देव यरूशलेमशी बोलतोय, इस्रायलशी बोलतोय आता, की तुझे शत्रू तुझ्या भोवती लाकडी कोट बांधून तुला वेढतील. ओके. आणि तुला चहूकडून कोंडतील. आणि तुला व तुझ्यातील तुझ्या लेकरांना भूमीवर आदळतील. आणि तुझ्यामध्ये धोंड्यावर धोंडा राहू देणार नाहीत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना बायबल मध्ये लिहिलंय पुढचं वचन, कारण तुझा समाचार घेण्याची वेळ तू ओळखली नाही. व्हेरी इम्पॉर्टंट सिस्टर ब्रदर. बायबल मध्ये लिहिलंय की तुम्ही आणि मी शेवटच्या दिवसात आहोत. प्रभू येशू लवकर येणार आहे आणि त्याच्या अगोदर देव म्हणतो तुझी समाचार घेण्याची, तुझ्या तारण्याची आणि शांतीची वेळ तू ओळखलेली आहे. आता तुझी इच्छा आहे की दुसऱ्यांनी देखील ओळखावी, दुसऱ्यांनी देखील तारण्याचा समाचार घ्यावा, तर तुला काहीतरी करावं लागेल. चर्चला काहीतरी करावं लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोक देवावरती येशूवरती प्रेम करणारे लोक आहेत. तुम्ही येशूवरती प्रेम करता? धावळ्याच्या रविवारी रोज ऐसे धावळ्याच्या रविवारी रोज म्हणा नो नो म्हणा नाही पास्टर, नाही पास्टर, रोज आणि रोज, रोज आणि रोज. तो आमची स्तुती आहे, तो आमची स्तुती आहे, तो आमचं गौरव आहे, तो आमचं गौरव आहे, तो आमचं जीवन आहे, तो आमचं जीवन आहे. येशू आमची ताकद आहे, येशू आमची ताकद आहे. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण सांगायला आवडेल प्लीज कृपा करून ऐका, आज तुम्ही आणि मी तारलेलो आपली समय, आपली शांतीची वेळ, समाचार घेण्याची वेळ आपण ओळखली. पण रात्री मी देवाशी बोलत होतो 2 दिवसापासून. प्रभूने मला सांगितलं की चर्चला सांग. आता त्यांनी जशी समाचार किंवा तारणाची वेळ ओळखली आणि त्यांनी तारण पाहून घेतलं, आता त्यांना काहीतरी करायचंय जेणेकरून अनेक लोक जे अंधारात आहेत, ज्यांनी तारणाची ओळख, समाचाराचा दिवस ओळखला नाही, त्यांनी ओळखला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पास्टर मला काय करावं लागेल? सिस्टर ब्रदर, जर तुम्ही देवावरती प्रेम करणारे आहात आणि देवाची प्रीती तुमच्यामध्ये आहे, तुम्ही माणसावरती देखील प्रेम करणारे आहात, की लोकांची इच्छा आहे कोणाचा नाश होऊ नये. ओके, तुम्ही देवावरती प्रेम करता म्हणून तुमची इच्छा नाही कोणाचा नाश होऊ नये, मग तुम्ही मध्यस्थी करणारे लोक पाहिजे. मध्यस्थी करणारे. तर तुम्ही देवावरती प्रेम करता आणि माणसावरती प्रेम करता आणि तुमची इच्छा नाही कोणाचा नाश व्हावा, तर तुम्ही मध्यस्थी करणारे लोक बनणार. फक्त तुमच्या घरासाठी नाही, तुमच्या शहरासाठी, तुमच्या जिल्ह्यासाठी, तुमच्या देशासाठी, ह्या जगासाठी. कारण बायबल सांगतं समाचार घेण्याची वेळ येणार आहे. समाचार घेण्याची वेळ येणार आहे म्हणजे महासंकटाचा काळ येणार आहे. त्याच्या अगोदर त्यांनी शांतीचा समाचार किंवा तारणाची गोष्ट ओळखली पाहिजे. की लोकांना देवाचं वचन कळतंय. आज मी तुम्हाला मध्यस्थीविषयी बोलणार आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही इथपर्यंत ऐकलं की येशूने गावढव निवडलं, तो यरूशलेमेत आला. का आला? कारण की त्याला तारण आणायचं होतं, पण त्या लोकांनी ओळखलं नाही. ते म्हणले ओरडू नको, ह्या लोकांना बंद कर, हे लोक खूप स्तुती करतात. येशू म्हणला हे नाही ओरडले तर धोंडे ओरडतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय सेड हे नाही ओरडले तर धोंडे ओरडतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाउ बिलीव्हर, तुम्ही आणि मी आज या चर्च मध्ये आहोत. आपण प्रत्येक वर्षी ईस्टरचा किंवा धावळ्यांचा संदेश ऐकतो, पण देवाने माझ्या हृदयात जे टाकलं, आज तुम्ही जर ऐकलं तर तुम्ही अनेकांना तारणाचं कारण बनणारे लोक बनणार. बायबल मध्ये लिहिले की तुम्ही आणि मी मध्यस्थी करणारे झालं पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा, देव अशाच लोकांना शोधतोय. आणि प्लीज ऐका, का मध्यस्थी केली पाहिजे, का आपण प्रार्थनेचे लोक बनले पाहिजे? कारण शैतानाने अनेक लोकांचे डोळे बंद केलेत. आणि बायबल मध्ये की देव स्वर्गामध्ये आहे, पण त्यांनी आपल्याला पृथ्वीवरती ठेवलंय. आणि देव माणसाच्या सहकार्याशिवाय किंवा माणसाच्या कॉर्पोरेशन शिवाय या पृथ्वीवरती काहीच करत नाही. नाही समझ का आपको? स्तोत्र संहिता 115 अध्याय लवकर काढूया. साम चॅप्टर 115 आणि 16 वचन. लवकर जाऊया. स्तोत्र संहिता 115 अध्याय आणि 16 वचन वाचूया. स्तोत्र संहिता 115 अध्याय आणि 16 वचनामध्ये आपण आहोत. साम 115 16 वर्ड प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. आकाशे तर परमेश्वराची आकाशे आहेत. नीट ऐका. आकाशे तर परमेश्वराची आकाशे आहेत. ऍक्च्युअली इथं असलेले स्वर्ग तर प्रभूचं स्वर्ग आहे, पण पृथ्वी त्याने आदामाच्या संतानास दिली आहे. म्हणजे तुम्हाला आणि मला पृथ्वी दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव काहीच करू शकत नाही पृथ्वीवरती तुमच्या आणि माझ्या सहकार्याशिवाय. किती लोक समज में आ रहा है?
बोलिया माझ्या मागे, स्वर्ग प्रभूचा आहे, स्वर्ग प्रभूचा आहे, पण पृथ्वी त्याने आदामाच्या संतानास दिली आहे, आदामाच्या संतानास दिली. म्हणून तो म्हणाला जे तू पृथ्वीवर बांधशील ते स्वर्गात बांधलं जाईल, जे तू पृथ्वीवर मोकळं करशील ते स्वर्गात मोकळं केलं जाईल. हालेलुया. बिलीवर, जोपर्यंत तुम्ही आणि मी देवाबरोबर सहभागी पण घेत नाही किंवा एक होत नाही किंवा सहमत होत नाही किंवा पृथ्वीवरती तुम्ही प्रार्थना करत नाही, स्वर्ग काही नाही करू शकत. यस. हालेलुया. देवाला सर्व परिस्थिती दिसते, देवाला मरण दिसतंय, अन्याय दिसतोय, सर्व काय दिसतोय, पण देव लोकांना शोधतोय, मध्यस्थी करणाऱ्या लोकांना शोधतोय, प्रार्थना करणाऱ्या लोकांना शोधतोय, अधिकार घेणाऱ्या लोकांना शोधतोय. देव ह्या पृथ्वीवरती लोकांना शोधतोय. बायबल सांगतं देव शोधतोय. हालेलुया. तुम्ही प्लीज कृपा करून यशाया 6व्या अध्यायामध्ये आलात, प्लीज या देवाच्या वचनाकडे, लवकर या. आणि आज ज्याला संदेश कळेल, ओ तो संधी नाही गमावणार मध्यस्थी करायचे, आणि त्याच्यावरती दुप्पट आशीर्वाद देणार. तो 100% उंच केला जाणार. देवाला असे लोक आवडतात. हालेलुया. वाचूया काय लिहिलंय प्लीज. यशाया 6व्या अध्यायामध्ये आपण आहोत आणि पहिल्या वचनाच्या पुढे जाऊया, म्हणजे तुम्हाला पूर्ण कळेल प्रभू काय बोलत आहे. प्लीज वाचूया सिस्टर. उज्जिया राजा मेला त्या वर्षी प्रभूला उंच आणि उंचावलेल्या अशा सिंहासनावर बसलेले मी पाहिले. आमेन. आणि त्याच्या पोशाखाच्या सोग्याने मंदिर भरले होते. बायबल सांगते की मंदिर भरले होते. त्याच्या वरच्या बाजूस सराफीम उभे होते व प्रत्येकाला 6 पंख होते. 6 पंख होते. दोन्ही तो आपले मुख झाकी. ओके. दोन्ही तो आपले पाय झाकी. ओके. व दोन्ही तो उडे. आणि ते एकमेकांशी मोठ्याने बोलत म्हणाले, सैन्यांचा परमेश्वर पवित्र 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 आहे, सगळी पृथ्वी त्याच्या तेजाने भरली आहे. सगळी पृथ्वी त्याच्या तेजाने भरली आहे. ना तुम्ही हे सगळं काय ऐकत आहात, पण पुढे ऐकून तुम्हाला कळेल की देव तुमच्यापासून काय मागत आहे. तेव्हा मोठ्याने बोलणाऱ्याच्या शब्दाने द्वाराच्या उंबऱ्याचे पाये हल्ले आणि मंदिर धुराने भरले. बायबल सांगतं मंदिर धुराने भरले. तेव्हा मी म्हणालो, मला हाय हाय, कारण मी नष्ट झालो आहे, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि अशुद्ध ओठांच्या लोकांमध्ये मी राहतो, कारण राजा सैन्यांचा परमेश्वर मी माझ्या डोळ्यांनी पाहिला आहे. ना प्लीज ऐका हा दृष्टांत, सगळ्यांनी प्लीज ऐकूया. बायबल सांगतं यशाया भविष्यवादी देवासमोर उभा आहे, स्वर्ग उघडला गेला, स्वर्गातली मंदिर दिसलं, राजासन दिसलं, देव बसलेला दिसला, सराफीन बसलेले दिसले. आणि बायबल मध्ये लिहिलंय की त्या ठिकाणी सगळे लोक म्हणत होते, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर. बरोबर आहे ना. काही लोकांना कळतंय मी काय सांगतोय. मी तुम्हाला मध्यस्थी विषयी आज सांगणार आहे. प्रेज द लॉर्ड. ना बायबल मध्ये लिहिलंय की सगळा देखावा कोण दाखवतोय? देव. कोणाला? यशाया संदेश. आणि तोच देव आज कोणाला दाखवतोय? तुम्हाला दाखवतोय. आणि बायबल मध्ये लिहिलंय की पुढचं वचन व्हेरी इम्पॉर्टंट ऐका. यशा म्हणतो की मी माझ्या डोळ्यांनी पवित्र देवाला पाहिलं, मी अशुद्ध आहे. पुढे असं लिहिलंय, मग सराफीमातला एक माझ्याकडे उडून आला आणि त्याच्या हातात जळता निखारा होता. जळता निखारा होता. तो त्याने चिमट्याने वेदीवरून घेतला होता. ओके. आणि त्याने तो माझ्या मुखास लावला. आणि बायबल सांगतं यशाच्या मुखाला तो इंगळ किंवा इंग्लिश मध्ये वेगळा अर्थ आहे तो लावला. पुढे असं लिहिलंय, आणि म्हटले, पहा हा तुझ्या ओठास लागला आहे आणि तुझा अन्याय दूर केलेला आहे आणि तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. ना इथपर्यंत देव यशाशी बोलतोय, स्वर्गातलं दर्शन देतोय, स्वर्गातला देवाचं गौरव दाखवतोय. हे सर्व ठीक आहे म्हणा, हे सर्व ठीक आहे, हे सर्व ठीक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण देवाचं हृदय काय बोलतोय आज चर्चला कळायला पाहिजे. पुढचं वचन व्हेरी इम्पॉर्टंट. मग मी प्रभूचा शब्द ऐकला. मग बायबल सांगते सगळं झाल्यावर मी कोणाचा शब्द ऐकला? प्रभूचा. आणि तो शब्द आज तुम्ही आणि मी ऐकत आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि माझी प्रार्थना आहे की तो शब्द तुझ्या हृदयात जाओ. तो शब्द आज तुझं जीवन बदलो. तो शब्द आज तुझ्या प्रार्थनेचं जीवन बदलो आणि तू अनेकांसाठी तारणाचं कारण बनव. आमेन. ना पुढे असं लिहिलंय, मी प्रभूचा शब्द ऐकला. तो म्हणाला, मी कोणाला पाठवू? मी कोणाला पाठवू? आणि आम्हासाठी कोण जाईल? आणि आम्हासाठी कोण जाईल? आणि आम्हासाठी कोण जाईल? कोण बोलत आहे? प्रभू. कोणाला बोलत आहे?
आज प्रभू नगर मध्ये लोक शोधत आहे, यस, महाराष्ट्रात लोक शोधत आहे आणि म्हणतो माझं गौरव मी तुला दाखवेल, मी सामर्थ्यवान देव सिंहासनावरती बसलेलो आहे, सराफीम माझ्या बाजूला आहे, पवित्र पवित्र माझी स्तुती चालू आहे. ओ महान गौरव, धुराने सगळं मंदिर भरलंय गौरवाने. आणि ते म्हणतो माझ्याकडे एक शब्द आहे, माझ्याकडे एक शब्द आहे आणि तो शब्द आहे की माझ्यासाठी कोण जाईल, माझ्यासाठी कोण जाईल, कोण जाईल. आणि बिलीव्हर, जर आज तुमच्याकडे शब्द उत्तर असेल तर देवाकडे तुमच्यासाठी मोठ्या योजना आहेत. आमेन. तुम्हाला नाही कळालं, आज देवा प्रभू विचारतोय माझ्यासाठी कोण जाईल, कोण मध्यस्थी करेल, कोण उभा राहील. आणि मग देवाकडे तुम्ही जर म्हणलं मी आहे, कारण यशा म्हणला पुढच्या वचनात वाचूया, तेव्हा आम्ही म्हणालो, तेव्हा यशया म्हणाला मी येथे आहे, भविष्यवाणी यशया मी इथं आहे, मला पाठव, मला पाठव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि हे असंच नाही लिहिलं का, कारण की बायबल सांगतं देवाची इच्छा होती की देवाने पृथ्वीवरती मनुष्याद्वारे कार्य करावं. यस, आमेन. आपल्या हृदयात हात ठेवून म्हणा देव मनुष्याशिवाय, देव मनुष्याशिवाय पृथ्वीवर काम नाही करत, पृथ्वीवर काम नाही करत, म्हणून त्याने प्रेषित निवडलेत, म्हणून त्याने प्रेषित भविष्यवाणी निवडलेत, भविष्यवादी निवडले, म्हणा स्वार्थिक निवडलेत, सुवार्तिक निवडले, पास्टर निवडलेत, पास्टर निवडले, म्हणा बायबल टीचर निवडलेत, बायबल टीचर निवडले, व्हॉलंटियर निवडलेत, व्हॉलंटियर निवडले, सेल लीडर निवडलेत, सेल लीडर निवडले, एल्डर निवडले, एल्डर निवडले, प्रे टॉवर निवडलंय, प्रे टॉवर निवडला, तुमचं घर निवडलंय, तुमचं घर निवडलंय, तुमचं जीवन निवडलंय, तुमचं जीवन निवडलंय, जेणेकरून मध्यस्थी करतात, तुम्ही मध्यस्थी आणि करताल, म्हणताल हे प्रभू, म्हणताल हे प्रभू, तुझं राज्य येऊ, तुझं राज्य येऊ, तुझ्या शांतीचा करार स्थापला जाओ, तुझा शांतीचा करार स्थापला जाओ, आणि लोकांना तुझं तारण करो, आणि लोकांना तुझं तारण कळो. हे देवाची इच्छा आहे. ही देवाची इच्छा आहे. हालेलुया. हालेलुया. कारण बायबल मध्ये लिहिले 2 करिंथ 5 अध्याय, लवकर या, 2 करिंथ 5 अध्याय. देवाचं वचन ऐकणं आणि शिकणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला कळालं नाही, तुम्ही झावळ्या इथं घेणार, हलवणार आणि घरी जाणार, आणि घरी गेल्यानंतर त्या झावळ्यांचा उद्या तुम्ही काय करताल तुम्हाला माहित आहे. कोणी क्रॉस करेल तो सुकून जाईल, कोणी कुठं ठेवेल तर सुकून जाईल. पण देवाची इच्छा नाहीये की तुम्ही फक्त झावळ्यांच्या रविवारी त्याला होजान्ना किंवा देवाच्या नावाने येणारा गौरवी असं म्हणावं. पण देवाची इच्छा आहे सतत तुमचं मुख त्याला धन्यवाद देणारं बनावं, आणि तुम्ही मध्यस्थी करणारे लोक बनावे. प्रेज द लॉर्ड. सिस्टर प्लीज कृपा कुणा ऐका ब्रदर, संधी आहे, वेळ आहे, टाइम आहे, पण अशी काय वेळ येईल की त्यावेळेस तुमची इच्छा असेल पण बायबल सांगतं समाचार घेण्याचा दिवस संपलेला असेल आणि मग रोष देवाचा येईल. प्रेज द लॉर्ड. म्हणा आता संधी आहे, आता संधी आहे, आता वेळ आहे, आता वेळ आहे माझ्यासाठी, माझ्यासाठी, देवासाठी जगायची, देवासाठी जगायची, प्रार्थनेमध्ये वेळ घालवायची, प्रार्थनेमध्ये वेळ घालवायची. आणि मला एक गोष्ट सांगायला आवडेल, जो आनंद देवाच्या उपस्थितीमध्ये आणि प्रार्थनेत आहे, कुठला पैसा देऊ नाही शकत. यस. नो, कुठला मुलगा मुलगी, कुठली संपत्ती, नोबडी कॅन गिव्ह. यस. कोणी नाही देऊ शकत. तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये बसणारे लोक आहात, जे जगात नाही ते तुमच्यात असेल. आमेन. शांती देवाची तुमच्या हृदयावर राज्य करेल. यस. तुम्ही केव्हा दुःखी नसताल. प्लीज कृपा करून ऐका, शैतान तुम्हाला थरथर कापेल बघून बी. बायबल पुढे सांगतो, वाचूया काय लिहिलंय. 5 अध्याय 17 वचन. व्हेरी इम्पॉर्टंट, मध्यस्थीविषयी. प्लीज वाचूया सिस्टर. यास्तव जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे, आपण सगळं ख्रिस्तामध्ये आहे, तर तो नवी उत्पत्ती आहे, तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले पहा, जुने ते होऊन गेले पहा, ते नवे झाले आहे. बायबल सांगतो ते नवे झाले, परंतु सर्व काही देवापासून आहे. माझ्या बघी म्हणा, सर्व काही देवापासून आहे, सर्व काही देवापासून आहे. पुढचं वचन, त्याने आपणाशी आमचा समेट येशू ख्रिस्ताकडून करवून घेतला. स्टॉप. देवाने जगाचा समेट येशू ख्रिस्ताकडून करून घेतला, बरोबर आहे. यस. ना पुढचं वचन आपल्यासाठी, आणि समेटाची सेवा आम्हास दिली. हालेलुया. हालेलुया. चर्चला जर का आलं तर चर्च अनेकांचं समेट करणारं बनेल. आमेन.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपले हात वर करून म्हणा, देवाने सर्व काही पूर्ण केलेलं आहे. देवाने सर्व काही पूर्ण प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे. प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे. आता समेटाचे वचन. आता समेटाचं वचन माझ्याकडे ठेवलेलं आहे. माझ्याकडे ठेवलेलं आहे. आता मध्यस्थी करणारा माणूस. आता मध्यस्थी करणारा माणूस. आणि स्त्री मला ठेवलेली आहे. मला ठेवलेली आहे. पुढचं वचन असं सांगतो, प्लीज वाचूया. म्हणजे माणसांची पातके त्यांच्याकडे न मोजता. माणसांची पातके त्यांच्याकडे न मोजता. आणि समेटाचे वचन आम्हाजवळ ठेवले असता. म्हणजे चर्चकडे त्याच्या लेकरांकडे समेटाचे वचन ठेवले असता. देव ख्रिस्तामध्ये आपणाशी जगाचा समेट करीत होता. जगाचा समेट करत होता. पण पुढचं वचन महत्वाचं आहे. म्हणून आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकील आहोत. यस. म्हणून आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकील आहोत. म्हणून आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकील आहोत. पुढचं वचन, जणू काय देव आम्हाकडून तुम्हास विनवीत आहे. देव आम्हाकडून तुम्हास विनवीत आहे. आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करतो की तुम्ही देवाशी समेट केलेले असे व्हा. आमेन. म्हणजे तुम्ही विनंती, प्रार्थना, मध्यस्थी करताय की जगातल्या लोकांना देवाशी समेट केलेले व्हा. आणि ज्यावेळेस तुमच्या प्रार्थना वाढतील, ज्यावेळेस तुमचे उपवास वाढतील, ज्यावेळेस तुमचा आवाज वाढेल, अंतरातील दुरात्म्याची शक्ती तुटली जाईल. लोकांच्या डोळ्यावरचा पडदा निघला जाईल. लोक म्हणतील मला येशू पाहिजे, मला देव पाहिजे, मला शांती पाहिजे, मला तारण पाहिजे. आणि बायबल सांगतात ते ख्रिस्ताकडे येतील. तुम्ही मध्यस्थी करणारे आहात. वकील काय करतो? मध्यस्थी. आपल्याबद्दल गोष्टी मांडतो, आपल्याबद्दल चांगलं बोलतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो देव अशा लोकांना शोधतोय. फक्त झावळ्याच्या रविवारी किंवा ईस्टरला येऊन साजरा करणारे लोक खूप आहेत. ऑफकोर्स सगळे लोक होसाना हालेलुया म्हणणारे खूप होते. पण ज्यावेळेस वधस्तंभावरती येशू एकटा लटकला की येशूला धरण्यात आलं, शिष्यही पळाले आणि होसाना करणारेही पळाले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण हे चर्च असं नाहीये. म्हणा मी असा नाहीये. मी विश्वासात टिकून राहणार आहे. मी मध्यस्थी करणार आहे. मी लोकांना नेहमी सांगतो आणि परत एकदा ऐका, हे चर्च तुमचं आणि माझं आहे आणि मस्तक येशू आहे. तुम्ही संधी शोधली पाहिजे या चर्च मध्ये. मी काय करू येशूसाठी? आणि संधी नसेल तर संधी शोधून काढा. प्रे टॉवर ओपन आहे. चायनामध्ये अशी गोष्ट आहे, मी ऐकलं. 225 पास्टरांना मी मागच्या महिन्यात भेटलो चायनामध्ये. प्लीज कृपा करून ऐका. त्यांनी मला स्टोरी सांगितली की पास्टर अशी स्टोरी आहे की तुम्ही इथं सगळे बसलेले आहात, चांगले उजेडात, कॅमेऱ्यामध्ये ऑनलाईन बसलेले आहात. आम्ही कब्रस्तानामध्ये बसलेलो असतो, ते बी रात्रीच्या वेळेला, रात्री 12 वाजता आणि सकाळपर्यंत कोणी आम्हाला पाहू नये. आम्ही रडत असतो. फादर, चायनामध्ये शांती येऊ दे, तारण येऊ दे. आज आपल्याकडे सर्व काय आहे. मी लोकांना नेहमी सांगतो, लक्षात ठेवा, दिवस लवकर निघून चाललेत, वेळ निघून चालली. तर तुमच्यामध्ये जी पवित्र आत्म्याची आग आहे ती तुमच्या हातात आहे, बुजवायची का जळत ठेवायची? वो आपके हाथ में है. पवित्र आत्मा आपके अंदर आया है. पवित्र आत्मा का आग आपके अंदर आया है. ये आपके हाथ में है, उसको बुझने देने का कि उसको जलते रहने का. तो जळत ठेवायचा का बुझायचं? आणि मला आज सांगायला आवडेल, जे लोक धन्य आहेत जो दिवा ती आग जळत ठेवणारे आहेत. प्रेज द लॉर्ड. कारण केव्हा वेळ येईल भूत काढायची, आजारांवरती प्रार्थना करायची आणि लोकांसमोर उभं राहायची, तुम्हाला कळणार नाही. जर तुम्ही तयार नसताल तो प्रॉब्लेम होईल. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला काय असं वाटतं की तुम्ही आणि मी जिवंत आहोत हे तुमचं लक किंवा नशीब आहे? नाही. आपल्या हात वर करून ही देवाची मोठी कृपा आहे. ही देवाची मोठी कृपा आहे. त्याची प्रेम दया रोज सकाळी नवीन होते. त्याची प्रेम दया रोज सकाळी नवीन होते. म्हणून मी जिवंत आहे. म्हणून मी जिवंत आहे. आणि बायबल सांगतं जर तुम्ही जिवंत आहात तर तुम्ही मध्यस्थी करणारे लोक आहात. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही एवढे मौल्यवान लोक आहात की तुमची प्रार्थना देव ऐकतोच. यस. आणि लक्षात ठेवा, देव प्रार्थनेशिवाय काही नाही करत. चर्च डोळे उघडा, देव प्रार्थनेशिवाय काहीच नाही करत. कारण बायबल सांगतं देवाला मनुष्याचं कॉर्पोरेशन किंवा सहभागिता पाहिजे. कारण पृथ्वी त्याने मनुष्य संतानाला दिली आहे. तो मनुष्याशिवाय पृथ्वीवर काही नाही करू शकत.
आणि त्यांनी तुम्हाला आणि मला निवडलंय. किती लोक निवडलेले आहेत? तुम्ही निवडलेले आहात. ऐसे तुम्ही निवडलेले आहात. यस. तुम्ही निवडलेले आहात. यस. तुम्ही मध्यस्थी करता का? यस. तुम्ही लोकांसाठी रडता का? तुम्ही शांतीचा समाचार किंवा तारणाचा समाचार घेण्याची वेळ लोकांसाठी यावी अशी प्रार्थना करता का? का तुमची प्रार्थना फक्त माझं परिवार आणि मी आहे, त्याच्या पलीकडे तुमची प्रार्थना गेली पाहिजे? येशू यरूशलेमेकडे बघून रडला, म्हणला यरूशलेमे यरूशलेमे भविष्यवाद्यांचा घात करणारे आणि तुझ्याकडे पाठवण्यांना धोंडमार करणारे. कितीतरी वेळा तशी कोंबडी आपल्या पिल्लांना पंखाखाली घेते, तसं मी तुला पंखाखाली घ्यायचं ठरवलं, पण तू नाही आली. तुला असं वाटलं देवाच्या पंखाखाली काय यायचं, काय चर्चला जायचं, अपना घर में बैठ के टीवी देखने का, IPL देखने का, मैच देखने का, सब देखने का. लेकिन एक बात याद रखो, आणि ती बात आज सुनना ही चाहिए. वेळ आणि संकट आणि त्रास शैतान जो आहे तो घेऊन उभा आहे, आणि अशा लोकांच्या विरुद्ध तो करतो की जे लोकांना देवाने निवडलंय, पण ते लोक देवाचा आवाज न ऐकता जगाचा आवाज ऐकतात आणि जगाप्रमाणे जगतात, त्यांच्यावरती हल्ला करेल. पण जे लोक प्रार्थनेचे लोक आहेत, जे लोक मध्यस्थी करणार आहेत, ज्याच्यात पवित्र आत्म्याची आग जळत आहे, तो ट्राय करेल, प्रयत्न करेल, पण तो स्वतः जळून घेईल आणि तुम्ही एकदम नीतिमान आणि एकदम चांगले निघताल. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी दानिएलवर प्रयत्न केला, पण त्याचे हात जळाले. त्यांनी शद्रक मेशक बरोबर प्रयत्न केला, पण तो जळाला. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो देव आज तुमच्या माझ्याकडे अपेक्षेने पाहतोय. खूपशे लोक अशी प्रार्थना करतात, हे प्रभू तारण कर. जसं काय देवाने तारण बंद केलंय. हे प्रभू तारण कर. देव म्हणतो मी 2000 वर्षापूर्वी तारणासाठी सर्व काय केलंय, आता तू तोंड उघड, मध्यस्थी कर, उपास कर, आणि मी सामर्थ्य होतणारा देव आहे. स्टॉप नॉनसेन्स प्रेयर. तारण कर, तारण कर, तारण कर. देव म्हणतो ऑलरेडी मी सर्व केलंय, हे तुझ्या हातात आहे. आता तू वकील, तू मध्यस्थी करणारा, तू लोकांना सुवार्ता सांगणार आहे. एंड लेट मी टेल यू वन थिंग, हे शेवटचे दिवस आहेत, ये आखिर के दिन है. अगर आप प्रभु के लिए नहीं जी रहे हैं तो प्रॉब्लम है, प्रॉब्लम है. प्लीज कृपा करून ऐका. जर तुम्ही प्रभूसाठी जगत नाहीये, जे देवाने तुमच्यासाठी योजना आखली ती तर तुम्ही गमावणारच. पण शेवटच्या दिवशी तुम्हाला देवासमोर उभं राहावं लागणार आहे. आणि बायबल सांगतो पुस्तके उघडण्यात येणार आहे. मी तुम्हाला घाबरवत नाहीये, मी तुम्हाला तयार करतोय की तुमच्यासाठी स्वर्गात मोठं प्रतिफळ ठेवलेलं आहे, आणि या पृथ्वीवरती देखील आहे. यस. उद्या सगळ्यांना सुट्टी आहे. आय होप तुम्हाला माहित आहे. नाहीये? तुम्ही शांत का आहे? आय सेड उद्या सगळ्यांना सुट्टी आहे. आय सेड उद्या सगळ्यांना सुट्टी आहे. मी म्हणालो उद्या सर्वांना सुट्टी आहे. पवित्र आत्मा माझ्याशी परवा दिवशी बोलला की सोमवारच्या दिवशी तू उपास प्रार्थना ठेव, आणि उद्या आपली उपास प्रार्थना आहे सकाळी 9:30 ते 4 वाजेपर्यंत, आणि ही प्रार्थना गौरवी प्रार्थना असेल. मी ट्राय करेल की तुम्हाला शेवटच्या दिवसाविषयी क्लिप देखील दाखवायचा प्रयत्न करेल की आपण किती जवळ आलोय येशूच्या येण्याच्या. बट धन्य ते लोक, किती लोक देवावरती प्रेम करतात आणि माणसावरती प्रेम करतात. काय लोक म्हणतात मैं प्रभु पे प्यार करता हो, आदमी पे नहीं. तू झूठा है. जो प्रभु पे प्यार करता है वो आदमी पे भी प्यार करना चाहिए. कारण बायबल मध्ये लिहिले की देवाने त्याची प्रीती पवित्र आत्म्याद्वारे आपल्या हृदयात ओतली, जेणेकरून आपण माणसावरती प्रेम करावं. जो आपल्या भावावरती प्रेम नाही करत तो अजूनही अंधारात आहे, बायबल मध्ये लिहिलंय. प्रेज द लॉर्ड. की लोक नगर जिल्ह्यावर प्रेम करतात, की लोक महाराष्ट्रावर, इंडियावर, जग आपल्या भारत देशावर प्रेम करतात. मग तुम्ही उद्या मध्यस्थी करायला नक्की दिसणार. आणि मला एक गोष्ट सांगायला आवडेल, जेवढं तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये असताल, बसताल, आय टेल यू तुम्ही कमी नाही होणार, तुम्ही 100% वाढवले जाणार. माझ्या बघा ख्रिस्ती जीवन, ख्रिस्ती जीवन एकदा का येशूच्या हातात आलं, एकदा का येशूच्या हातात आलं, ते कमी नाही होत, कमी नाही होत. हे खोटं आहे, हे खोटं आहे.
ते वाढत आणि वाढत जाणार, ते वाढत आणि वाढत जाणार. तर तुम्ही कमी होताय तर प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही देवाशी सहभागिता कमी झाली आहे. लोक चर्चला येतात, लोकांचं तारण होतं आणि तारण झाल्यानंतर ते खूप आनंदी असतात. मुझे आरोग्य मिल गया, मुझे पवित्र आत्मा, मैं बहुत खुश है, मैं बहुत खुश है. पण थोड्याच दिवसामध्ये त्यांचा आनंद निघून जातो ना. प्लीज ऐका, शैतान जो आहे त्याला काही काढायचं नाही. एकदा का त्याला तुमच्यातलं वचन काढलं, सगळ्या गोष्टी निघून गेल्या. लोक मला म्हणतात इधर आई बात मेरा रिपोर्ट बदला. काही लोक, पण थोड्याच वर्षांनी पास तो आजार परत आला. का आला? कारण की त्या आजारासाठी तू जागा दिली, तिथं वचन नव्हतं, ती जागा मोकळी होती. आणि जिथं मोकळी जागा आहे तिथं शैतान नक्की येतो. बोला माझ्या मागे, वचन जोपर्यंत आहे, वचन जोपर्यंत आहे, कुठलीच गोष्ट कमी नाहीये, कुठलीच गोष्ट कमी नाहीये. मध्यस्थी जोपर्यंत आहे, मध्यस्थी जोपर्यंत, प्रार्थना जोपर्यंत आहे, प्रार्थना जोपर्यंत, सहभागिता जोपर्यंत आहे, सहभागिता जोपर्यंत आहे, कुठलीच गोष्ट कमी नाहीये, कुठलीच गोष्ट कमी नाही. जेव्हा वचन निघून जातं, जेव्हा वचन निघून जातं, सर्व गोष्टी आपोआप निघून जातात. सर्व गोष्टी आपोआप निघून कारण जातात. सगळ्या गोष्टी वचनाद्वारे झालेल्या आहेत. कारण सर्व गोष्टी वचनाद्वारे, आणि आपला जन्म नवीन देव वचनाच्या दारू झालेला आहे. आपला नवीन जन्म वचनाद्वारे झालेला आहे. सो फसवले जाऊ नका. असं म्हणू नका की देवाने माझी परीक्षा पाहिलं, सगळं काढून घेतलं, पहिलं केलं, आशीर्वादित केलं, आता पाचशे असं तर नो. वचन निघून गेलं. आणि ज्यावेळेस वचन निघून जातं, गोष्टी निघून जातात. बायबल सांगतं वचन निघून गेलं, सर्व गोष्टी सर्व निघून गेल्या. आता येशू तो वचन स्वतः यरूशलेमेत आला, त्यांनी स्वीकारलं नाही, तारण निघून गेलं. प्रेज द लॉर्ड. पण आज मी प्रार्थना करेल की या चर्चचा जो कोणी ऐकत आहे, उद्या उपवास प्रार्थना आहे आणि आपण सगळे लोक एकत्र येऊ. माहित नाही उद्या रॅप्चर होऊ शकतं स्वर्गारोहण, माहित नाही या वर्षी होऊ शकतं, या महिन्यात होऊ शकतं. पण जर तुम्ही मध्यस्थी करणारे झाला तर हजारो लोकांच्या बंधनं तोडणारे लोक तुम्ही बनणार. हजारो लोकांचे अश्रू पुसणारे तुम्ही बनणार. हजारो लोकांचे डोळे उघडणारे तुम्ही बनणार. कारण यशाला देव म्हटला तू बोल, तू बोल. कोण बोलेल माझ्यासाठी? यशाला देव म्हटला. काय गरज होती यशाला विचारायची? तो देव आहे, ऐसे तो देव आहे. पण देव पृथ्वीवरती माणसाशिवाय काहीच करत नाही. तर तुम्ही सकाळी प्रार्थना नाही करत, देवाची सहभागिता नाही करत, तुम्ही तुमचे आशीर्वाद गमवत आहात. त्या दिवसासाठी देवाने प्रत्येक दिवसासाठी प्रत्येक गोष्ट नवीन ठेवलेली आहे. बोला माझ्या मागे, देवाने प्रत्येक दिवसासाठी नवीन नवीन गोष्टी ठेवलेल्या आहेत. नवीन नवीन गोष्टी ठेवलेल्या. माझा देव जुना नाहीये, माझा देव जुना नाहीये. काल जे झालं तो आज नाही करणार, तो आज नाही, त्याच्या डबल काम करणार, त्याच्या डबल वाढवणार. पण माझी सहभागिता वेळ गमवू नका. काल म्हणतात मुझे ये चर्च में कोई पूछता नहीं और किधर काम नहीं है. अरे तू शोध काम. एवढं काम आहे की मुलं 3-3 तास पेंडॉल काढायला लावतात. तुम्ही करू शकता. मैं इतना बड़ा पोस्ट पे हूं, मैं कैसा क्या करूं? प्रभु के राज्य में तेरा पोस्ट जो है वो मैं दिखाता हूं. बायबल सांगतं, देवाचं वचन सांगतं, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू तो कशावर बसून आला? गाढवाच्या कशावर बसून आला? शिंगरावर. ओके ना. बायबल सांगतं तो देव असूनही मानव झाला. आणि बायबल सांगतं त्याने तुमच्या माझ्यासाठी मानव रूप धारण केलं. आणि तो तुझा तो नम्र झाला. तर तुम्ही आणि मी नम्र झालं पाहिजे. यस आमेन. तर तुम्ही नम्र नाहीये तर तुम्ही गर्विष्ठ आहात. दोन गोष्टी. नाही पास्टर मी गर्विष्ठामध्ये बी नाहीये, नम्रामध्ये मी मध्ये थांबतो. नो सिस्टर, ख्रिस्ती जीवन नम्र जीवन आहे. मला ख्रिस्ती जीवन नम्र जीवन आहे. ख्रिस्ती जीवन नम्र जीवन आहे. येशू नम्र झाला. आणि नम्र लोकांनाच देव उंच करतो. आणि नम्र लोकांनाच देव उंच करतो. हालेलुया, 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 हालेलुया. जेवढं तुम्ही नम्र होणार, नम्र होताना या शरीराला त्रास होतो, तुमचा इगो दुखावला जातो. पण एकदा का तुम्ही नम्र झाला मग तुम्हाला कळतं की देव एवढा उंच करतो की तुम्हाला कळतं युगो भी कुछ नहीं, गर्व भी कुछ नहीं, पोजीशन भी कुछ नहीं, सिर्फ यीशु और यीशु सब कुछ है. यस आमेन. आय बेग यू, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. शैतान लोकांच्या जीवनात प्रचंड खेळत आहे. जे लोक 60 वर्ष 70 वर्ष जगले पाहिजे, आज दारूनी 17 आणि 18 वर्षात मरत आहेत. हे तुम्ही आणि मी कारण आहोत. कारण तुम्ही आणि मी जर प्रार्थना केली तर येशूच्या नावात ते दारूचं व्यसनाची शक्ती तुटली जाईल.
आज लोक आत्महत्या करतात का? कारण आत्महत्याचा आत्मा बाहेर सुटलेला आहे आणि त्यांना थांबायचं शक्ती त्यांच्यात नाही, तुझ्यात आणि माझ्यात आहे. कारण देवाने आपल्याला अधिकार दिला येशूच्या नावात. आज स्त्री आणि पुरुष रोज भांडतात. आज जे पुरुषांनी केलं पाहिजे ते स्त्री कामाला जाऊन घर पुरवते. प्रॉब्लेम आहे. देवाने ठेवलेली ऑर्डर उलटी होती का? प्रार्थना नाहीये. आज लेकर जे आई बापाला म्हणतात, धमकी देतात, ऐ अगर आईफोन नहीं दिया ना आत्महत्या कर लूंगा. हसू नका. चर्च जर प्रार्थना करत असेल, चर्च जर प्रार्थना करत असेल, हे आत्मे सुसाट सुटणार नाहीत. हे आत्म्यांना बांधण्याची ताकद आपल्यामध्ये येशूने दिलेली आहे. आणि मग बघणार दारूकडे लोक नाही वळणार, तारणाकडे लोक वळणार. की लोक समज में आ रहा है की लोकांना देवाचं वचन कळतं. म्हणून बायबल मध्ये लिहिलंय, जर तुम्ही प्लीज प्रेषितांचे कृत्य 4थ्या अध्यायामध्ये आलात, ऐका प्रेषितांची प्रार्थना आणि आपण प्रार्थना करूया. गो फास्ट, विल स्टॉप नाव लवकर या. प्रेषितांची कृत्य 4थ्या अध्यायामध्ये आपण आहोत. हो होली स्पिरिट. हा, प्रेषितांची कृत्य 4था अध्याय 21 वचन प्लीज माझ्या बरोबर वाचूया. ऐका काय झालं. तेव्हा त्यांनी प्रेषितांचे कृत्य 4th अध्याय, Acts chapter 4, Acts chapter 4, 25, 21च्या पुढे जाऊया. ऐका पूर्ण प्रार्थना ऐका म्हणजे तुम्हाला कळेल. वाचा. तेव्हा त्यांनी त्यांना आणखी धमकावून सोडून दिले. ओके. कारण लोकांमुळे त्यांना शिक्षा कशी करावी हे त्यांना काही सुचेना. कारण घडलेल्या गोष्टींवरून सर्व लोक देवाचे गौरव करीत होते. देवाचे गौरव करीत होते. ना पुढचं वचन. कारण ज्या माणसांवर हा बरा करण्याचा चमत्कार घडला होता तो 40 वर्षाहून अधिक वयाचा होता. आणि पुढचं वचन. तेव्हा त्यांची सुटका झाल्यानंतर ते आपल्या मंडळीकडे आले. आणि आपणास मुख्य याजकांनी व वडिलांनी जे काही म्हटले होते ते सर्व त्यांनी सांगितले. ओके, पुढं. ते ऐकून ते एक चित्ताने आपली वाणी देवाकडे उंचवून म्हणाले. ते प्रार्थना करू लागले. ऐका काय प्रार्थना करू लागले प्रेषित लोक. हे प्रभू, आकाश व पृथ्वी व समुद्र यातील सर्व काही ज्याने निर्माण केले तो तूच आहेस. ओ, आकाश, पृथ्वी आणि समुद्र आणि त्यात निर्माण केले तो तूच आहेस. कि लोगों गर्व है कि हमारे डैडी ने किया है. यस. बोलो मेरे डैडी ने सब कुछ किया है. मेरे डैडी ने सब कुछ किया. प्रभु यीशु मालिक है इस जग का. यस. और मैं उसके साथ सह मालिक हूँ. यस आमेन. हालेलुया. ना पुढे लिहिलंय, लवकर वाचूया. तू आपला सेवक आपला पूर्वज दावीद याच्या तोंडून पवित्र आत्म्याकडून म्हटले की राष्ट्रे का खवळली व लोकांनी व्यर्थ कल्पना का केल्या. प्रभू विरुद्ध व त्याच्या ख्रिस्ता विरुद्ध पृथ्वीचे राजे उभे राहिले व अधिकारी एकत्र जमले. कारण खरोखरच ज्याला तू अभिषेक केला म्हणजे प्रभू येशूला, तो तुला तुझा पवित्र सेवक येशू याच्या विरुद्ध या नगरात राष्ट्राचे लोक व इस्रायलचे लोक यांच्या बरोबर हेरोद व पंतय पिलात एकत्र झाले यासाठी की जे काही घडावे म्हणून तुझ्या हाताने व तुझ्या संकल्पाने पूर्वी नेमले होते ते त्यांनी करावे. म्हणजे ऑलरेडी हेरोदानी नाही, पिलाताने पण देवाने ऑलरेडी ठरवलं होतं. पुढचं वचन. तर हे प्रभू आता प्रार्थना ऐका. आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पहा आणि तुझ्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन बोलावे असे दान दे. नाउ लिसन प्लीज सुनो. अगर पास्टर सुनील प्रीचिंग करते हैं या कोई भी प्रभु का सेवक प्रीचिंग करतात, त्यांचं वचन जर वेगाने जावं आणि सामर्थ्याने जावं तर चर्चनी त्या पास्टरांसाठी प्रार्थना केली पाहिजे. की लोक आपल्या पास्टरांसाठी प्रार्थना करतात. तुम्ही करताय? आय सेड तुम्ही करताय. कोणाकडे? म्हणा ज्याने आकाश बनवलं, पृथ्वी बनवली, समुद्रातलं सर्व काही बनवलं, मानवात श्वास टाकला, त्याच्याकडे मी प्रार्थना करतोय. तो सर्व बदलायला सामर्थ्यवान आहे. पुढचं वचन व्हेरी इम्पॉर्टंट. तू आपला हात लोकास निरोगी करण्यास पुढे करीत असता असे कर की तुझा पवित्र सेवक येशू याच्या नावाने चमत्कार व अद्भुते घडावी. पुढचं वचन. आणि त्यांनी प्रार्थना केल्यावर त्या जागेमध्ये ते एकत्र जमले होते. ती हल्ली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. येशूच्या नावात उद्या हेच होणार आहे. आमेन. आय बिलीव्ह दॅट.
आय सेड आय विश्वास ठेवतो मी. आय सेड मी विश्वास ठेवतो. आय सेड मी विश्वास ठेवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आशा केव्हा लाजवत नाही. आमेन. आशा केव्हाच लाजवत नाही. जिवंत देवावर ठेवलेली आशा केव्हाच लाजवत नाही. यस आमेन. त्यांनी प्रार्थना केली आणि बायबल सांगते ती जागा हलली आणि ते सगळे, याचा अर्थ स्वर्ग एवढा खुश झाला की त्यांच्या प्रार्थना ऐकून. त्यांची प्रार्थना कशी होती बघा ना. आपली प्रार्थना काय? तेल और पाणी. आपली प्रार्थना काय? डोकं, हात, पाय, प्रार्थना. किती लोकांची इच्छा आहे सगळ्यातून तुम्हाला मुक्ती मिळावी. तुम्ही स्वतःसाठी प्रार्थना करायची गरज नाही, कारण तुमची काळजी करणारा देव आहे. यस आमेन. तुम्ही फक्त प्रार्थना करायची की पास्टर सुनील किंवा देवाचे सेवक किंवा सेल लीडर किंवा प्रार्थना करणारे योद्धे ज्यावेळेस ते प्रीचिंग करतील, संदेश सांगतील, हे प्रभू असं त्यांना कृपादान दे की वचन वेगाने जाओ. आमेन. आणि ज्यावेळेस तुझा सेवक प्रभू येशू याच्या नावाने ते हात पुढे करतील, चिन्ह चमत्कार केले जावे. यस आमेन. सुपर नॅचरल कार्य देवबाप करणार आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. आय सेड हालेलुया. हालेलुया. पुढचं वचन काय लिहिलंय? पुढचं वचन. तेव्हा विश्वास ठेवणाऱ्यांचा समुदाय एक मनाचा व एक जीवाचा होता. विश्वास ठेवणाऱ्यांचा समुदाय एक मनाचा आणि एक जीवाचा होता. सिस्टर मी 32 वचन बोललोय. 32 वचन सॉरी 31 वचन वाचूया. आणि त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेमध्ये ते एकत्र जमले होते ती हल्ली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. प्रश्न आहे हे सगळं कशामुळे झालं? प्रार्थना वचन. देखो आपको समझ में नहीं आ रहा है. हे कशामुळे झालं? जागा का हल्ली? बोला ना जोरात. प्रार्थना. वचन वेगाने गेलं कशामुळे? प्रार्थनेने. लोकांचं तारण झालं कशामुळे? प्रार्थनेने. ते पवित्र आत्म्याने भरले कशामुळे? प्रार्थनेने. आणि कोण करू शकतं? हे असंच लिहिलंय का तुम्हाला मला शिकावं म्हणून लिहिलंय? शिकावं म्हणून लिहिलंय. बोलो, कम ऑन टॉक टू मी. बोला. शिकावं म्हणून लिहिलंय. बरोबर आहे. यस. म्हणजे देवाने त्यावेळेला केलं तो देव आज करू शकतो का? करू शकतो. कोणाद्वारे? फक्त पास्टर तुमच्याच द्वारे. कोणाद्वारे? माझ्याद्वारे. आपले हात पकडून माझ्याद्वारे. कारण आता मी जिवंत देवाचं लेकरू आहे. जिवंत देवाचं लेकरू आहे. पहिलं अटेन्शन म्हणा. पहिलं अटेन्शन म्हणजे म्हणा पहिलं लक्ष देवाचं या पृथ्वीवरून मी प्रार्थना केल्यावर माझ्याकडेच लागतं. कारण मी जिवंत देवाचं लेकरू आहे. अशा प्रकारे मनस्थितीत जर तुम्ही जगत असताल तर तुम्ही आशीर्वादित आहात. नाही तर काय माहित पास्टर प्रत्येक वेळेला तुम्ही उपास प्रार्थना ठेवता आणि मग असं होतं, काय नाही मिळणार. पण तुम्ही अपेक्षेने आला की जे प्रेषितांच्या काळी झालं ते उद्या होणार आहे तर त्याच्या डबल होणार आहे. अॅटमॉस्फिअर तयार होतं, वातावरण तयार होतं आणि ते वातावरण तुझ्या हृदयात तयार होतं. नाही आपको नहीं समझ में आ रहा है? कितने लोग को समझ में आ रहा है? म्हणा वातावरण तयार होतं, ते माझ्या हृदयात तयार होतं. कारण माझ्या हृदयामध्ये देव राहतो. इथून चालू होतं आणि बाहेर निघतो. आणि ज्या वेळेला मी प्रार्थना करतो ते पसरत जातं. व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून संधी शोधा. तुम्हाला टाइम आहे, प्लीज या व्यर्थ गोष्टीकडे लागू नका. संधी शोधा. चर्च मध्ये मी काय करू? प्रार्थनेला मी 1 तास येऊ का? काय फायदा नाही. आतापर्यंत विचार करा तुम्ही किती वर्षाचे आहात आणि काय कमवलं तुम्ही? संपत्ती, पैसा, नथिंग विल कम टू विथ यू. कोई भी आपके साथ नहीं आएगा. लेकिन एक बात आपके साथ आएगा. बायबल मधले जे काय तुम्ही इथं केलं सगळं लोक तुम्हाला तिथं देवबाप देणार आहे. हालेलुया. पास्टर मग मी माझं सोनं घेऊन वर जाऊ का? तुझ्या सोन्याची गरज नाही. ते अशुद्ध आहे. स्वर्गामध्ये शुद्ध सोन्याचा रस्ता आहे. आणि तो बी काचेसारखा आहे, काचेसारखा शुद्ध सोन्याचा. तो म्हणशील मैं ये क्या पहनता था, इधर तो कुछ अलग ही है. किती लोक कहते हैं
सिस्टर ब्रदर, तुमच्यावरती देव अपेक्षेने पाहत आहे. यस. देव यशाला म्हणतो, मी तुला माझं गौरव दाखवलं, माझ्या विधेचा स्पर्श तुला तुझ्या मुखाला केला, आता यशा मला सांग कोण जाईल रे. पण यशा म्हणतो मला पाठव. यशा म्हणतो मला पाठव. यशा म्हणतो मला पाठव. यशा म्हणतो मला पाठव. आणि नेहमी लक्षात ठेवा एक गोष्ट, शैतान एवढा क्रुकेट है, एवढा वाईट है, शैतान इतना खराब है की तो तुमच्या मनात म्हणणार तू नाही गेला तो बाकी सगळे येतील, काय तुझं जाणं फायदा आहे. नो, त्याच वेळेला तुम्ही समजायचं की मैं गए बात कुछ तो होने वाला है. यस आमेन. पण पास्टर एवढे लोक येतील, एवढ्या लोकांमध्ये देव त्यांची प्रार्थना त्यांची ऐकल, माझी तुझी पहिली ऐकल, तुझी पहिली ऐकल. यस. का? कारण की तुला दाखवायचंय देवाला तुझ्यावरती मी खूप प्रेम करतो. यस. आपले हात वर करा आणि प्रभूला सांगा, प्रभू मी संधी नाही गमावणार. प्रभू मी संधी नाही गमावणार, कारण वेळ खूप कमी आहे. कारण वेळ तू लवकर येणार आहे. तू लवकर येणार आहेस आणि अशी वेळ येईल, आणि अशी वेळ येईल मला प्रार्थना करायला इच्छा वाटेल पण समाचार नाही मिळणार, वेळ नाही मिळणार. पण आत्ताची वेळ आहे, आत्ताची वेळ आहे, आत्ताची वेळ आहे, आत्ताची वेळ आहे. मारी बो शेकेला वा हंद बेला बा म्हणा आत्ताची वेळ आहे, आत्ताची वेळ आहे, आत्ताची वेळ आहे. आत्ताची वेळ. जर मी मध्यस्थी केली, जर मी मध्यस्थी केली, दारुणी लोक नाही मारणार, दारुणे लोक नाही मारणार, 17व्या वर्षी नाही मारणार, 17व्या वर्षी विधवा नाही होणार, म्हणा लोक स्त्रिया विधवा नाही होणार, स्त्रिया विधवा नाही होणार, म्हणा सुसाईड नाही होणार, सुसाईड नाही होणार, म्हणा मरण जवळ नाही येणार, मरण जवळ नाही येणार, म्हणा लोक शैतान त्यांना गिळणार नाही, शैतान त्यांना गिळणार नाही. हे माझ्या हातात आहे, हे माझ्या हातात आहे, हे देवाकडे नाहीये. हे देवाकडे. देव ऐकतो, देव ऐकतो आणि उत्तर देतो. पण देवाने जर प्रार्थनाच नाही ऐकली, पण देवाने जर प्रार्थनाच नाही केली तो काय ऐकणार आहे, तो काय ऐकणार आहे. कारण तो मनुष्य संतानाच्या जगामध्ये माणसाशिवाय काहीच नाही करत. यस आमेन. हालेलुया. किलो कळाला आजचा संदेश. यस. माझ्याकडे मोठा संदेश आहे शेवटचा, आणि मी प्रार्थना करू. किती लोकांना घरी जायला वेळ झालाय? नाही नाही, तर मी अशी प्रार्थना करतो की प्रभू आज आहेतून स्वर्गारोहण होऊ दे. यस आमेन. पण देव म्हणतो स्वार्थी अजून खूपशा लोकांचं तारण आहे. अशी प्रार्थना नको करू. अशी प्रार्थना कर की प्रभू आज लोक म्हणो की रात्रंदिवस मी जरी देवाच्या पायापाशी बसलो त्याच्यासारखा आनंद कुठंच नाहीये. नेहम्या पहिला अध्याय, नेहम्या पहिला, ऍक्च्युली मी उद्या बोलणार होतो पण नेहम्या पहिला अध्याय. नेहम्या कुठे पास्टर? शोधतो ना, शोधा. मी भी शोधत होतो पहिलं. योबाच्या अगोदर नेहम्या आहे, एस्तेर आहे, एस्तेरच्या अगोदर नेहम्या. नाही का, नेहम्या हा गव्हर्नमेंट सर्वंट होता आणि मोठ्या पोझिशनला होता, राजमहालात होता, राजाचा प्याला धरणारा म्हणजे मोठा हाय अधिकारी होता ना. काय लिहितो ऐका, पहिलं वचन, पहिला अध्याय पहिलं वचन. लवकर जाऊया आणि प्रार्थना करूया. हकल्याचा मुलगा नेहम्या याची वचने. ओके. आणि असे झाले की 20व्या वर्षी, हेडिंग वाचा सिस्टर. नेहम्या यरुशलेमेच्या दुरावस्थेमुळे उपवास व प्रार्थना करतो. पुढचं वचन. हकल्याचा मुलगा नेहम्या याची वचने. आणि असे झाले की 20व्या वर्षी किस्लेव महिन्यात मी शुशन राजवाड्यात होतो. तेव्हा माझ्या भावातला एक हनानी नावाचा व यहुदातले कित्येक मनुष्य आले व जे यहुदी सुटले होते, जे पाडापणातून उरले होते त्यांच्याविषयी व यरुशलेमेविषयी मी त्यांना विचारले. म्हणजे नेहम्या त्यांना विचारतोय की तुम्ही यरुशलेमेतून आलात, इस्रायल मधून आला, कस काय इस्रायल, कस काय यरुशलेम. नाव तिसरं वचन व्हेरी इम्पॉर्टंट. तेव्हा त्यांनी मला म्हटले, म्हणजे समाचार त्यांनी सांगितला यरुशलेमेचा. तेथे राष्ट्रात जे पाडापणातून उरलेले आहेत ते मोठ्या दुर्दशेत व अप्रतिष्ठेत आहेत आणि यरुशलेमेचा कोट पडले मोडलेला आहे आणि त्याच्या वेशी अग्नीने जाळलेले आहेत. नेहम्याने हे शब्द ऐकले, काय झालं 4थ्या वचनात. आणि असे झाले की ही वचने ऐकल्यावर मी बसून रडलो आणि कित्येक दिवस मी शोक व उपवास करून आकाशाच्या देवापुढे प्रार्थना केली. याला म्हणतात देवाचं हृदय. यस. याला म्हणतात खरा देवाचं लेकरू. याला म्हणतात खरा बिलीवर. याला म्हणतात खरं पवित्र आत्म्याने भरलेला. समझ में आ रहा है? यस. नेहम्या रडला, नेहम्या रडला, रडायला लागला आणि बायबल सांगते त्यांनी उपवास केले. उद्या उपवास करून येऊ आपण.
उद्या सर्वांना सुट्टी है। पास्टर आज मैं चर्च में क्यों आया क्या मालूम, तू बरोबर टाइम पे आया है, ये तेरा भला होने वाला है, तुझ्या जीवनाला नवीन कलाटणी मिळणार आहे। देव तुला तू उंचावरती ठेवणार आहे। तू ज्या गोष्टी पाहिल्या नाही त्या पाहणार आहेस, ज्या घरात तू राहिला नाही ते घर देव तुला देणार आहे। जे व्यवसाय तू केव्हा हातात घेतले नसतील ते व्यवसाय देव तुला देईल। जे डोळ्यांनी तुझ्या आतापर्यंत स्वप्नात पाहिलं असेल ते देव खरं करेल तुझ्या डोळ्यासमोर। ज्या गोष्टीसाठी तू तरसलाय देव फुकट तुला देईल। हे पास्टर सुनील नाही, देवाचा आत्मा बोलतोय। प्रेज द लॉर्ड। ज्याची वाट आतापर्यंत तू पाहिली, वाट पाहायचे दिवस संपले, आजपासून येशूच्या नावामध्ये गौरव द्यायचे दिवस तुझ्या जीवनात येणार आहे। ऐक, देवाचा सेवक बोलतोय पवित्र आत्म्याद्वारे। प्रेज द लॉर्ड। खूप हसले असतील तुझ्या विरुद्ध, खूप चिडवलं असेल, खूप त्रास दिला असेल, खूप बोलले असतील, अभी तेरा समय है। ऐसे अभी तेरा समय है। अभी यूसुफ का समय है। अभी यूसुफ सिंहासन पे बैठा है। अभी 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 44 उसका दास बन गया है। आता 44 ची बायको आता यूसुफला म्हणती साहेब सॉरी, साहेब सॉरी। 44 म्हणतो बॉस क्या काम है, कुछ काम नहीं, अभी घर में तुझे रिजाइन दिया है। तुझे दिवस चालू झालेले आहेत, तुझे आनंदाचे दिवस चालू होणार। कारण देव दयाळू आहे आणि देवाला आवडतं त्याच्या लेकरांना उंच करायला, देवाला त्याच्या लेकरांना हसत ठेवायला आवडतं। पण केव्हा, ज्यावेळेस ते मध्यस्थी करतील। नेहमी रडायला लागला। पुढे मी उद्या सांगेल पुणेम्याचं काय झालं। आणि बायबल मध्ये लिहिलंय नेहमी उपासन रडा। कोण रडेल हो? गव्हर्नमेंट नोकर, गव्हर्नमेंट खोली, त्याला मोठा पगार, राजाचा प्याला धरणारा, रोज राजाच्या पॅलेसात एसी मध्ये, डबल एसी मध्ये राहणारा, एकदम कोण रडेल? पण त्याचं हृदय या जगासाठी नव्हतं, त्याचं हृदय देवाच्या लोकांसाठी होतं। आई चैलेंज यू, मैं आपको चैलेंज करता हूं, ये जीवन ऐसा ही मत घालाव, हे जीवन असंच घालू नका। देवासाठी जगवा, तुमच्या जीवनाचं सोनं बनेल। तुमच्या जीवनाला देव उंच करेल। मला माहित नाही का लोक तासन तास मोबाईल वर आणि कोपऱ्यात ए ओ ए ओ ए ओ ए ओ ए ओ काय बडबड करतात, मला हे कळतच नाही। आणि सिस्टर लोक तर ओके नंतर, ओके नंतर असं बोल, तुम्ही टाइम वेस्ट केला। तुम्ही मला केव्हा सापडणार नाही, मला पकडून दाखवा तुम्ही कि पास्टर अभी खड़े हैं, चाय पी रहे हैं चौक में, अभी वड़ा पाव भी खा रहे हैं और इसके साथ बड़बड़ करते रुके हैं और ऐसा। नो सिस्टर, मला माझा वेळ नाही, कारण मला माहित आहे मी येशू मध्ये कोण आहे। मला माहित आहे माझी निवड झालेली आहे। मला माहित आहे मला जगासारखं नाही देवासारखं जगायला बोलवलंय। मला माहित आहे मी हायर लाईफ जीवत आहे। प्रेज द लॉर्ड। मला माहित आहे मी वरचं जीवन, माझं बोलणं, माझं वागणं, माझं सवळं वेगळं आहे सिस्टर। का? कारण मला येशू कळाला आहे। तोच येशू तुला कळाला पाहिजे। तू साधा नाहीये, तू रॉयल आहे। बायबल मध्ये निवडलेला वंश, बोलाने मिळेल लोक, पवित्र राष्ट्र, राजकीय याजक वर्ग आहे तू। तू साधा नाहीये, बाहेरून दिसत असशील, तू एकदम देवाने निवडलेलं पात्र है। तू कहां पे भी रुक के बात नहीं कर सकता है। वाई? राजा किधर भी नहीं दिखता है, वो पैलेस में दिखता है। काय लोकांचं जीवन, कुणी त्यांना टप्पू मारू शकतो। चल इधर जाएंगे, आया मैं, चल उधर जाएंगे, आया मैं। काय चाललंय, काय झालं, काय भाजी, काय स्वयंपाक, काय है, काय है, काय है, ती बाजूवाली ती बरोबर आहे, ती नाही, ती बरोबर नाही, तो तुम्ही तुमचा वेळ वाया घातला सिस्टर। तोच वेळ जर देवावशी ठेवला असता तर बाजूवालीचं तारण झालं असतं। बस झालं, उभे राहा, आपण प्रार्थना करूया। आपले हात वर करा, आपले हात वर करा। येशू यरूशलेमेकडे पाहून रडला, आंदोलनला तुझ्या शांतीचा वेळ किंवा समाचार बघण्याची वेळ तू जाणली नाही। आणि बायबल सांगते येशू रडला, येशू रडला, येशू रडला, येशू रडला। आज तुम्ही आणि मी मध्यस्थी करताना लोकांसाठी रडूया, जेणेकरून त्यांच्या शांतीची वेळ तुमच्याकडे येईल। आपले डोळे बंद करा, तुम्ही आणि तुमच्या देवाशी बोला। 1 मिनिट बोला, आपलं हृदय देवाला सांगा, सांगा तुमच्या हृदयात काय प्रभूसाठी, बोला ना, प्रभूशी बोला।
एक मिनिट बंद करा आपले डोळे आणि प्रभूला सांगा, प्रभू हे जीवन तुझ्यासाठी आहे. प्रभू माझी वेळ वाया नाही घालवणार मी. प्रभू आतापर्यंत मी दिवस काढले पण काय फायदा आहे. सगळे मित्र आणि सगळ्या लोकांशी मी बोलत बसलो पण मला तेवढा फायदा नाही झाला. पण दावीद राजा म्हणतो, तुझ्या अंगणामध्ये एक दिवस जगातल्या 1000 दिवसापेक्षा मोठा आहे. आणि तो तुम्ही एक गोष्ट देवाला मागितली आणि तीच शोधील. स्तोत्रसंहिता 27 Psalm 27:3-4 देवाची सुंदरता पाहण्यास आणि त्यांच्या मंदिरात ध्यान करण्यास मी माझ्या आयुष्याचे सर्व दिवस घालवेल. आपले डोळे बंद करा, एक मिनिट देवाशी बोला शांत राहून. टॉक टू द लॉर्ड, टॉक टू द लॉर्ड, बी क्वाइट एंड टॉक टू द लॉर्ड. हम थोड़ा देर शांत बैठ के प्रभु से बात करेंगे कि प्रभु इतना मेरा साल हो गया है, मैंने आपके लिए क्या किया है. अगर आज रात को तू आया, क्योंकि आज रात को मैं चला गया, तो मैं क्या जवाब दूंगा आपको. मी तुला काय उत्तर देणार प्रभू. कारण तुझ्या समाचार घेण्याची वेळ तू जाणली नाही देव म्हणेल आणि तू दिवस वाया घालवले. आपले डोळे बंद करा, बोला एक मिनिट देवाशी. तो तुमचा तारणारा देव आहे. खूप प्रेम करतो तो तुमच्यावर, अति प्रेम करतो देव बाप तुमच्यावर. तुम्ही जेवढं तुमच्यावर प्रेम नाही करत तेवढा देव अति प्रेम करतो. तो स्वतः म्हणाला पर्वत निघून जातील आणि डोंगर ढळतील पण माझी प्रेमदया निघून नाही जाणार. आज शैतान तुझ्या कानामध्ये बोलू नये की तू काहीच नाहीये. त्याला सांग मी येशू मध्ये सर्व काय आहे. टॉक टॉक टॉक, बोला बोला प्रभूशी बोला, बात करो प्रभू से. एक मिनिट बात करो, बोला प्रभूशी बोला बोला बोला. त्याला सांगा प्रभू जसे प्रेषितांनी प्रार्थना केली माझ्या प्रार्थना तशा असू दे. प्रभू माझ्या प्रार्थनेद्वारे नगर, महाराष्ट्र, इंडियामध्ये तुझी तारणाची लाट येऊ दे. बोला प्रभूशी, बोला प्रभूशी. हालेलुया. जागते करे प्रभु प्रार्थना, सोए नहीं करते रहे प्रार्थना. जागते करे प्रभु प्रार्थना, सोए नहीं करते रहे प्रार्थना. हम सोए तो बैरी बोएगा, हम भूले तो बैरी जीतेगा. हम सोए तो बैरी बोएगा, हम भूले तो बैरी जीतेगा. जागते करे प्रभु प्रार्थना, सोए नहीं करते रहे प्रार्थना. जागते करे प्रभु प्रार्थना. दानियल जैसे जपना भजना, दानियल जैसे जपना भजना. शेरों के मुंह को हर दिन बांधना, शेरों के मुंह को हर दिन बांधना. सोए तो बैरी बोएगा, हम भूले तो बैरी जीतेगा. हम सोए तो बैरी बोएगा, हम भूले तो बैरी जीतेगा. जागते करे प्रभु प्रार्थना, सोए नहीं करते रहे प्रार्थना.
प्रार्थना, जेल में बोलो जैसे हो प्रार्थना, करो का खुलना बंधन टूटना, करो का खुलना बंधन टूटना। हम सोए तो बैरी सोएगा, हम भूले तो बैरी जीतेगा, हम सोए तो बैरी बोएगा, हम भूले तो बैरी जीतेगा। जागते करे प्रभु प्रार्थना, सोए नहीं करते रहे प्रार्थना, जागते करे प्रभु प्रार्थना। फादर, प्रभू येशूच्या नावात हे शेवटल्यातले शेवटले तास आहेत. तू यायची वेळ जवळ आलेली आहे. मी प्रार्थना करतो की प्रत्येकामध्ये दुसऱ्याच्या तारणासाठी प्रेम उतरून येऊ, दुसऱ्यांच्या मध्यस्थीसाठी त्यांना कृपा मिळो. आणि फादर, उद्या आम्ही उपास आणि प्रार्थना करणार आहे. जसं प्रेषितांच्या काळी झालं की वचन वेगाने गेलं, पवित्र आत्म्याने भरले गेले, जागा हादरली आणि लोकांच्या तारणाची लाट आली. तेच कार्य आमच्या प्रार्थनेद्वारे होणार आहे. आपले हात पकडून प्रभूला सांगा, माझ्या प्रार्थना तू ऐकतो म्हणून धन्यवाद. म्हणा प्रभूला, माझ्या प्रार्थनेचं उत्तर देतो म्हणून धन्यवाद. मी अविश्वासाचा आत्मा बांधत आहे प्रभू येशूच्या नावात. मी निवडलो गेलेलो आहे देवाच्या उपस्थित जगण्यासाठी, आणि त्याच्याशिवाय आनंद नाहीये. आज दुपारी हे स्वर्गीय पित्या, माझ्या मधलं दगडाचं हृदय काढून टाक आणि मांसमय हृदय मला दे, जे हृदय येशू मध्ये होतो, अब्रामामध्ये होतो, दाविदामध्ये, नेहेम्यामध्ये आणि प्रेषितांमध्ये होतं. मी स्वीकारते येशूच्या नावात. आज जर तुम्ही पहिली वेळेस इथे आहात आणि प्रभू येशूला तुम्ही स्वीकारलं नाही, तर येशू तुमच्यावर प्रेम करतो. ऑनलाईन पाहणारे इथे आपलं हृदय येशूसाठी उघडा, तो तुम्हाला सार्वकालिक जीवन देईल. तुमची परिस्थिती येशूच्या नावात बदलली जाणार. डोळे बंद करा आणि मी प्रार्थना करतो. माझ्या मागे म्हणा पूर्ण हृदयाने, विश्वासाने म्हणा, हे प्रभू येशू, मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू जिवंत देवाचा पुत्र आहे. धन्यवाद माझ्यासाठी आला. येशू तू माझ्यासाठी प्राण दिला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, असा माझा विश्वास आहे. मला क्षमा कर प्रभू. प्रभू येशू माझ्या हृदयात ये. तू माझा तारणारा देव आहे. मी कबूल करतो. मी जिवंत देवाचे लेकरू आहे. प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालंय. आमेन. हात ठेव आपल्या आजारी भागावर. फादर, जितक्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला, तुला अंगीकारलं, ते तुझे लेकरं आहेत. राईट नाव प्रभू येशूच्या नावात मी त्यांना आशीर्वाद देतो. पवित्र आत्म्याने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा. प्रत्येक डोक्यापासून तो पायापर्यंत असलेले आजार, त्रास, रोग मी आज्ञा देतो, निघून जा येशूच्या नावात. हे शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. देवाचं जीवन या शरीरामध्ये वाहत आहे. येशूच्या नावात बरे व्हा. जे चालत नाही ते चालायला लागो. जे झोपलेले ते उठो. रिपोर्ट बदलले जा येशूच्या नावात. आम्ही बदलतो रिपोर्ट येशूच्या नावात. त्यांच्या हृदयात मोठी शांती, मोठा आनंद, मोठा प्रभू तुझं तारणाचा आनंद मी त्यांच्या हृदयात स्वीकारते येशूच्या नावात. प्रत्येक इच्छा येशूच्या नावात पूर्ण हो. प्रत्येक दिवस, वाईट दिवस बदलले जा येशूच्या नावात. आजपासून गौरवाचे आणि सुखाचे दिवस स्वीकारा येशूच्या नावात. जिला लेकरू बाळ नाही येशूच्या नावात मी स्वीकारतो. आणि जो शैतान, दारूचा आत्मा मी त्यांच्या घरातून बांधतो येशूच्या नावात. आणि त्याचं घर शुद्ध आणि पवित्र केलं जावं आणि लोकच देवाच्या गौरवासाठी तारले जावं प्रभू येशूच्या नावात. आमेन. एक जोरात टाळी प्रभूला वाजूया. बोलो येशू मसीह की.
बोलो यीशु मसीह की, बोलो यीशु मसीह की, जल्दी आने वाले यीशु मसीह की। हालेलुया।